महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणुकीसाठी ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण तयारी झाली असून शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। निवडणुकीचा कार्यक्रम हा लोकशाहीचा उत्सव असून या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहनही त्यांनी केलंय। ठाणे महानगरपालिकेतील ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेस ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाळ उपस्थित होते। निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून 23 ते 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तर 30 डिसेंबर रोजी 11 ते 2 या कालावधीमध्ये नामनिर्देशन अर्जाचं वाटप व दाखल करण्यात येणार आहेत। 31 डिसेंबर रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 2 जानेवारी 2026 असून 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह नेमून दिलं जाणार आहे। अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल। त्यानंतर 19 जानेवारी 2026 रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। महापालिका निवडणुकीची आम्ही पूर्ण तयारी आमची सुरू झालेली आहे, किंबहुना जवळपास संपत आलेली आहे। यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2013 एवढे पोलिंग स्टेशन्स यांची संख्या निश्चित झाली आहे। कालपासून जे नामनिर्देशन पत्र वाटप आणि तो स्वीकार करण्याची प्रोसेस आहे तीही आपण सुरू केला आहे। साधारणतः 12,600 सिव्हिल कर्मचारी, 5,500 पोलीस कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती आपण निवडणूकचे प्लॅनिंगसाठी निवडणूकचे प्रबंधनसाठी व्यवस्थापनासाठी आपण करत आहोत। या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरळीत आपण प्रशिक्षण घेणार आहे। त्यामध्ये पहिला प्रशिक्षण 27, 28, 29 तारखेला, दुसरा प्रशिक्षण 5, 6, 7 तारखेला आणि तिसरा प्रशिक्षण मतदान साहित्याचे वाटपाच्या दिवशी होणार आहे। याच्या बरोबरच निवडणूकची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असली पाहिजे याच्यासाठी आपला आचारसंहिता पथक VST, SST, FST यांच्या गठन आणि यांच्या डिप्लॉयमेंट आपण कंप्लीट केलेला आहे। यामध्ये पोलीस डिपार्टमेंट यांची मदतीने आपण प्रत्येक गोष्टीची वर बारीक लक्ष ठेवणार आहे। तसेच आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन जर होत असेल तर त्याच्या विरुद्ध जे आवश्यक कारवाई आहे ते आपण इमिडिएटली करणार आहेत।